लोकांना प्रश्न पडलेला आहे की काय ब्रेकअप झालंय का काय. गाडी परत धडकलेली आपली. ऐसा हो गया का पूरा 3-4 महिन्यातच काय बाजार उठला गाडीचा. डेंजरच काम आहे सगळं. सो जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. महिनाभराच्या इनएक्टिव्हिटी नंतर तुमच्या भावाने तुमच्या समोर तोंड घेऊन आलेला आहे. ओळखलं का मला? मीच तो शुभम शिवरकर व्लॉगचा मालक मीच आहे. सीन असा आहे गाईज, तसदी बद्दल क्षमस्व. तुम्ही भरपूर आतुरतेने व्लॉगची वाट पाहत आता इतके दिवस. मला इतके मेसेज, कमेंट्स, डीएम्स, भरपूर काय इन पर्सन पण भरपूर लोक की बाबा का व्लॉग टाकत नाही, काय झालंय काय नक्की तुला. म्हणजे लोकांना हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे की मला झालंय काय. भरपूर लोकांना प्रश्न आहे की बाबा ब्रेकअप झाला आहे म्हणून भाऊसात मेते किंवा बाकीचे ज्यादा व्हायचे त्यादा बाबा लय कामात आहे मी, त्याच्यामुळे माझ्याकडून ब्लॉग होत नाहीये. पण खरंच म्हणलं आज जरा थोडासा फ्री होतो मी. म्हणलं भाऊ आज ब्लॉग काढूयात, आपण काढूया. काय आहे ना, तुम्हाला दिनचर्या तरी दाखवणं गरजेचं आहे. स्नॅपला तुम्ही ऍड नसाल ना, स्नॅपला ऍड व्हा. तुम्हाला तिथं तुम्हाला लेटेस्ट दिनचर्या माझी रोजची कुठं असतो काय असतो सगळं कळेल तुम्हाला. स्नॅपला फॉलो करा मला लवकरात लवकर. शुभ शिवरकर टाकलं की येते आपण, काय विषय नाही. इंस्टाग्रामला पण फॉलो करून टाका, 10,000 करून टाका इंस्टाग्रामला. आणि युट्यूबचं तर बाबा काय सांगू, रीच असले डाऊन झाले आहेत. म्हणजे 1200 सबस्क्रायबरच्या चॅनलला जेवढे रीच असतात ना सध्याला तेवढे रीच आहेत चॅनलवर. पण काय करायचं, चालायचंच. कामापेक्षा फर्स्ट प्रायोरिटी, कसं बिझनेसला आपली फर्स्ट प्रायोरिटी आपले पैशाला आहे. ते आहे, सरळ बोलतो मुद्दा. आपण प्रायोरिटी आपण पैशाला देतो. जिथून आपल्याला मजबूत पैसे देतात आपण तिथं जास्त फोकस देतो. आता धंद्याचा सीन असा आहे, तुम्हाला तर माहिती आहे, सीझन चालू आहे आपला, त्यामुळं छपाई चालू आहे मजबूत, त्यामुळे तिथं लक्ष देणं गरजेचंच. आणि हा भरपूर लोकांना प्रश्न पडलेला आहे की काय ब्रेकअप झालंय का काय. व्हिडिओ प्रायव्हेट केलत्या, परत पब्लिक केल्या, परत प्रायव्हेट केलत्या, शॉर्ट्स सगळ्या प्रायव्हेट केलत्या. नक्की काय विषय, काय झालेलं आहे. सो व्लॉग कंटिन्यू करा. आजच्या दिवसभरात तुम्हाला कळूनच जाईल नक्की काय झालंय आमच्यासोबत. सो पहिलं चला मार्केटला निघालेलो आहे. रोजचं आपलं आहे ते, मार्केटला जाणार, मटेरियल घेणार. आणि त्याच्यापेक्षा मोठा सीन असा झालेला आहे आपला की गाडी आज इन्शुरन्सला द्यायची आपल्याला. गाडी परत धडकलेली आपली. आणि काय झालंय ते पण उतरून तुम्हाला दाखवतो. आज गाडी इन्शुरन्सला जाईल. मे बी 7-8 दिवस गाडी नसणार आहे. लय घाण पादापद होणार आहे गाडी नसल्यावर. एक तर गाडी नसली ना, बायको नसल्यागत होते माहितीये का. म्हणजे असं मन खाते गाडी नसल्यावर. आता 7-8 दिवस कसं जागायचं लय मोठा प्रश्न आहे. सो चला जाऊया. आणि असंच प्रेम तुम्ही कायम माझ्यावर राहू द्या. महिना झालं व्लॉग नव्हता तर पब्लिक कावरं झालं की नक्की काय झालं भाऊला, का व्लॉग टाकत नाही. असंच प्रेम कायम ठेवा. रोज डेली व्लॉग आणायचा प्रयत्न चालूच आहे माझा. आणि इथून पुढे होईलच, कारण सीझन आता मे एंडिंगला आपला सीझन संपल. सो आपण रिकामटेकडे असणार आहे. मग आपल्याला काय काम आहे दुसरी, कॅमेरा घेतला की निघायचं. आणि एक गॅजेट पण घेतोय आता मी खास पावसाळ्यासाठी. आपण ड्रोन घेतोय. सो ते बी ह्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत आपण घेऊन टाकू, कारण पावसाळ्यात व्ह्यू लय महत्वाचा आहे आपल्याला. आणि ते व्ह्यू कॅप्चर करायला आपल्याला ड्रोन हवंय. 6-7 महिने झाला चाललंय मग ड्रोन. पण घेऊ आता. आम्ही पाहतोय 2-3 बघितलेले आहेत. 60-70 हजार मे बी स्टार्टिंग आहे. बघूया सफिशियंट कोणतं आहे, लेस प्राइस मध्ये चांगली क्वालिटी देणारं. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. मार्केटला चाललोय. मार्केटची गडबड काय असती ती पण बघा आता तुम्ही. चला जेव्हा आपण गाडीत बसल ना, सकाळच्या परी गाडी चालू केली ना, सगळ्यात पहिलं गाणं हे वाजतं. म्हणजे वाजतच. काय मला गाणं आवडतं काय माहिती, ऐका तुम्ही पण. माझं फेवरेट, सध्याला फेवरेट जे गाणं आहे ना माझं, ते तुम्ही ऐका. एकदम म्हणजे शांत वाटतं गाणं ऐकून. ऐका. आता मे बी कॉपीराईट पडेल त्यामुळे कट करून टाकतो मी गाणं. पण तुम्हाला अंदाज येईलच गाणं कोणतंय. तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मनमीत हो. ऐकलं का कसं वाटलं गाणं? हा, ज्याला माहिती.
बघितलं का कसा शनी लागलाय माझ्या मागा. जेव्हा पण मी आहे ना असा विचार करतो ना की आता सुट्टी नाही, आता भाई जाम करून टाकू फुल एनर्जी, तेव्हा कोण ना कोणतरी असंच मला पाडतं खाली माहिती का, डिमोटिवेट करतं. लय बेकार विषय. आता बघा काय नसताना स्टँड पडलं खाली, बेकार विषय किती. ह्याच्यावर तरी बघा मला वेळ आहे का कसला, पण तरी आज कॅमेरा हातात घेतलेला आहे भाऊ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. तुमच्या भावालाच नाही. तुम्ही काय करताय माहितीये का, तुम्ही लय शाळा करताय. तुम्ही पोरगे असते ना ब्लॉग मध्ये, मग त्याच्या मायला 10 आणि 20 आणि 50,000 आणि 100,000 आणि 500,000 व्ह्यू देताय, आणि मी वैयक्तिक असलो की देताय 2,000 5,000 10,000 हे असले कुठं असतंय. आणि काय तर म्हणे भावा आमचं लय प्रेम आहे तुझ्यावर, भावा ट्यावा. भावाला तुम्ही हवेत चढवताय फक्त पोरी आणाय ब्लॉग मध्ये. कळलंय मला सगळं गणित तुमचं. लोक मला म्हणते यार काय पोरगी असल्यावर व्ह्यू येतात, वैयक्तिक काय आहे का नाही तुला. हाय हो आहे असं नका म्हणू. लय मेहनत केलेली आयुष्यातली. 26 वर्षाचा घोडा झालोय मी. 26 वर्षातले 2 वर्ष मी युट्यूबला लावलेले आहेत बाबा. काय सांगा, त्याचं थोडंफार तरी कष्टाचं फळ द्या तुम्ही गरीबाला. जास्तीच्या अपेक्षा नाही. प्रत्येक व्लॉगला आहे ना 100 घेऊ बस. सुखी, काम धंदा बंद, ओनली ट्रॅव्हल. कधी व्हायचं, यायचे का नाही ते दिवस जरा कमेंट मध्ये सांगा. दिवस येतील का नाही ते. 75,000 सबस्क्रायबर व्हायना महिना झालो 75,000 व्हायना म्हणल्यावर मला लय मोठा प्रश्न पडला आता. पण हाय खरंच आहे का, मी व्हिडिओ टाकत नाही म्हणल्यावर कसं काय वाढणार हो. पण आता तुमचा भाऊ फुल फॉर्म मध्ये आलेला आहे, करावं काहीतरी. कारण सीझन आलेला आहे आपला पावसाळा. मागच्या पावसाळ्यात तुम्ही बघितलंच असेल किती मज्जा केली ते आपण, त्याच्यापेक्षा 2x नी मज्जा आपण ह्या वर्षी ही करूयात. फंडिंग भरपूर झालेलं आहे आपल्याकडे लय अफाट, त्यामुळं ओनली ट्रैवल. तो चलो गाइस, मेरे को काम धंधा करने दो पहला, उसके बाद मैं करूंगा कुछ तो गंदा. चलो कसं आहे मार्केटला आपला जाणारा बघितलं का. तिथं रिक्षा लागलेली, भाऊनी ती रिक्षा काढली आपली गाडी लावायसाठी. अशी वळक रोजचं येऊ आता काय. तो गाई चला आलेलो आहे, जाऊन येतो आता. डायरेक्ट आल्यावर दाखवतो तुम्हाला. सो गाइस, पसीने से लथपथ हो गया मैं, अग्निपथ हो गया मेरा. बघितलं किती कष्ट आहे आयुष्यात. सुखाचं काम नाही भाव, दुखाचं काम आहे पण करतोय भाऊ, करायला लागते. तब्येत का खराब झाली कळलंय का आता. माझी तब्येत का खराब होती. चालायचंच कमवायचं म्हणल्यावर करायला लागते भाऊ. लाज सोडून अजून लय काय काय सोडून काम धंदे केल्याशिवाय पर्याय नाही. बघितलं किती कष्ट. आता हे सगळं मला घरी ठेवायचं, फ्रेश व्हायचं आणि परत जायचं शोरूमला. आज गाडी द्यायची, गाडीला करायचंय टाटा. गाडीला काय झालंय ते दाखवायचं लक्षात नाही तुमच्या. थांबा जरा, आता घरी गेल्यावर नाही डायरेक्ट आवरून फिरून शोरूमला गेलो ना तेव्हा सगळंच बघा मग काय काय झालंय. म्हणजे मी नाही सांगणार, ते माणूसच सांगेल काय काय तुटलंय आणि काय काय नीट करायचंय. आणि राहिला प्रश्न ते मगाशी म्हटलं तुम्हाला ब्रेकअपचा, ते पण तुम्हाला सांगतो. थांबा जरा, दम धरा की लगेच सांगू का तुम्हाला. इतक्या दिवसांनी मी एक तर ब्लॉग काढलाय, जरा दम धरा. एक तर तुम्ही लय शातीर लोक आहेत, थोडेच बघता तुम्ही. जास्त बघा, शेवटपर्यंत बघा. तुमच्या भावाला जरा छापाई करून द्या की. आणि हा मेन म्हणजे सगळ्यात मोठा मुद्द्याचा प्रश्न हा आहे की माझ्या डोक्यात लास्ट टाइम आपण लाईव्हला आलतो, बघितलं ना, माहितीच असेल तुम्हाला सर्वांना. लास्ट टाइम आपण लाईव्हला आलतो तर भरपूर आपल्या भाऊ लोकांनी मला प्रतिसाद दिला नाही का. म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं लाईव्हला एवढी जण ऍड होतील म्हणून. मग असंच माझ्या डोक्यात आता टूप पेटली, म्हणजे एकाने टूप पेटवली की भाऊ लाईव्ह स्ट्रीमिंगचा प्रॉपर सेटअप कर आणि भाई लाईव्ह स्ट्रीमिंग करायची मस्त. 1 नंबर काम होईल म्हणलं तुझं. कारण ऑडियन्स आहे आपल्याकडं, एकदम डाय हर्ट ऑडियन्स आहे आपल्याकडं. आपल्यावर प्रेम करणारं पब्लिकची कमी नाहीये. सो मे बी आता ह्या मंथ एंड पर्यंत मी
लाईव्ह स्ट्रीमिंगचा पण सेटअप करायचं मग नियोजन चालू आहे. तसं आहे माझ्याकडं, मला नॉलेज नाही त्यातलं. पहिलं तर नॉलेज घेणार 7-8 दिवस. 2-3 जण आहेत आपले कार्यकर्ते लाईव्ह स्ट्रीम करतात नाही का, त्यांना भेटून बोलून त्यांच्याशी नक्की कसं काय असतं कसं करायचं असतं वगैरे वगैरे करणार. आणि मग फुकटची सुपर चॅट खाणार. मुद्दा सुपर चॅट नाही मी म्हणजे कसं आहे, जरी व्लॉग नाही करता आला आपल्याला तरी लाईव्ह स्ट्रीम रात्रीची आपण करू शकतो. 2-3 तास म्हणा 4 तास म्हणा करू शकतो, काय विषय नाही. त्यामुळे माझ्या डोक्यात असाच टोप पेटलेले. तुम्ही सजेस्ट करा काय करू, नक्की करू नको करू. आणि जर करायचीच असेल तर मला सजेशन द्या की नक्की कसं करतायत काय करतायत, म्हणजे तुमच्याकडून पण थोडंफार नॉलेज मला भेटेल. सो आता चला जास्त ताणत नाही, डायरेक्ट आपण शोरूमला जाऊयात. अँड देन व्हॉट हॅपन्स विथ दिस कार. स्टे ट्यून. A few moments later. सो गाइस ज़्यादा कुछ नहीं दिखा सकता, लेकिन ये देखो भगदाड पडलेलं आहे. आणि हे चला शोरूमला जाऊया आणि बघूया तिथंच काय विषय. गाडीचा धुतले पण नाही, तसाच घेऊन चाललंय. ठीक आहे, काय विषय नाही आता चला. सो मंडळी उरकून शर्ट चेंज करून निघालेलं आहे भाऊ आज आपल्या सोबत. भरपूर दिवसांनी तुम्हाला सगळी मंडळी पण दिसणार आहे. शॉर्ट असं आहे, शोरूमला चाललेलं आहे. शोरूमला आपला भाऊ वाट बघत असलेला आहे. त्याला नेमकी परिस्थिती दाखवतो गाडीची, मग तो काय सजेस्ट करतोय त्याच्यावर आपण हे करूयात, गाडी देऊयात. आणि भरपूर जे प्रश्न आहेत तुम्हाला ते आज आपण सॉल्व्ह करूयात. सो चलो गाईज, शोरूमला आलेले आपण बघू शकता. शोरूमला गेलतो, आता शोरूम वरून सर्व्हिस सेंटरला चाललेलो आहे. गडबड लई आहे. भावाला पहिले शोरूमला गेलो, भाऊला पिक केलं जरा. आता भाऊच सजेस्ट करायला आपल्याला नक्की काय प्रोसेस आहे पुढं. भाऊला म्हणलं चल डायरेक्ट. सो जाऊया आता सर्व्हिस सेंटरला. अँड देन व्हॉट हॅपन्स गाईज, स्टे ट्यून. सो मंडळी हिअर वी गो. झालेलं आहे आपलं सगळं काम. गाडीला आता बाय बाय करू 15 दिवस. हो का हे ऐसा हो गया क्या पूरा. सो गाइस ये क्या हो गया हमारे साथ. अभी ये पूरा चेंज होगा, ये सब कुछ चेंज हो जाएगा अपना. पैसा वसूल. आता आठवडाभर भाऊ कसं जगणार आहे माहित नाही आम्हाला, पण ठीक आहे जगायला लागेल आता, पर्याय नाही गाडीशिवाय. असं असतं का आतमध्ये काय हो रे. 3-4 महिन्यातच काय बाजार उठला गाडीचा. आयला डेंजरच काम आहे सगळं खरंच. बेकार विषय झालेला आहे गाईज. बघू शकता आपला डॅमेज. आता ही गाडी आपल्याला, हीच गाडी तुटकी गाडी आपल्याला घरी सोडा येणार आहे आणि मग परत इथे येणार आहे. आणि मग 8-15 दिवस विषयच नाही आता गाडीचा, चालायचंच काय. आता फायनली आता आपल्याला ड्रायव्हर सोडा येतोय घरी. आणि नंतर मग आता इथून पुढं आपण फिरणार 2 व्हीलरवर. आणि तो डिओ जिंदाबाद तुटकी मुटकी. आता काय करतो, व्यासपाची बॅटरी नेट करतो पहिले. आता व्यासपा लागल. लईच मेंटेनन्स आहे घातले काय आहे ते बरं आहे. एकदम दिली नंतर मी बॉडी शॉपला बॉडी शॉप नाही आम्ही खालच्या बाजूने बघतो एकदा चेक करतो तेवढे ब्रॅकेटसाठी ना. सो गाइस हमको बेघर कर दिया. चला. और हमारी गाड़ी जा रही है देखो. आणि पसारा घेऊन बघा चाललो आता चालत. गरीबी आली. बाय बाय आमची गाडी. भेटूया 15 दिवसांनी, 8-15 दिवसांनी.